नमस्कार नमस्कार, काय म्हणता भावांनो. तर टायमिंग झाला 8:05. तर मी आज मुद्दामून जातोय 8 वाजता, कारण की थोडं रिलॅक्स करून जावं म्हणलं. कारण की माझं अंग दुखत होतं काल चेस्ट जास्त मारल्यामुळं चेस्टची फार वाट लागून गेली बरं का. त्याच्यामुळे आपण थोडं रेस्ट केल्यामुळे जरा आराम वाटलेला मला माझ्या बॉडीला. त्याच्यामुळे चला म्हणलं 8 वाजता जाऊ. कसं पण उद्या रविवार आहे, उद्या जिमला तर सुट्टी आहेच आपल्याला, म्हणून मी समजलं ना. तर उद्या आपल्याला रविवारी शूटला जायचं आहे. मला क्लिअर सांगितलेलं आहे की संडेला पण आपल्याला जायचं आहे बरं का. तसं का सकाळी जाऊ उद्या, कारण की थोडं वेगळं करू उद्या बरं ना. चला जाऊ फटाफट. आता आपण आहे वाटतच आहे 5 मिनिटात. तर सकाळपासून पाणीच आहे, आज पण थेंब 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 नुसतं पाणीच आहे बरं का. असं वाटतं की बाहेर नको असं वाटतं निघायला, एवढं चिपकुल झाले बाहेर, नुसतं पाणीच पाणी. आणि छत्री पण आपली हरवलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपली छत्री काय सारे काय नाही. तरी मी बाहेर गेलतो घेऊन, गार्डनला गेलो तेव्हा मी तिथेच विसरून आलो. नंतर परत घ्यायला गेलो काय गाई. चला झाला आपण आलो जिम पाशी बरं का. 2 मिनिटात जिम पाशी जातो आपण. चला लवकर जाऊ. आणि आज लेगची पूर्ण वाट लावून टाक. गेल्या हप्त्यात आपण गॅप सोडल, आता आज अशी वाट लावतो ना. तुम्ही पण म्हणसाल बस बस कर बस कर, म्हणजे माझं मन बरं का, मन म्हणलं पाहिजे बस कर मनाची. चला तर आता आपण रस्ता क्रॉस करू. चला लवकर. तर आपले एपिसोड आहे 145. हो तर रस्ता बस लावून टाकले. हा तर चला बाहेर सोडवा. चला जाऊ फटाफट आता. चला ना, पूर्ण कम्प्लीट झालं भेटू. आणि तुम्हाला माहितच आहे आपण किती वाजता काय नाही. मला वाटलं भेटणं नाही होणार, भेटलं झालं नशीब आपला बरं का. चला 10 मिनिट प्रॅक्टिस करू. तिने काय करणार माहिती आहे का, एक मिनिट, एक बार इथं एक बार इथं बस 3दा ट्राय करणार. टायमिंग किती वेळ राहू द्या. 1 मिनिटात झालं, 2 मिनिटात झालं, 3 मिनिटात झालं बरं का. नाही थांबता आलं. तुम्हाला माहितीच आपला रस्ता कुठला आहे काय नाही बरं का. चला मग. माझ्या लेगमध्ये काहीच पॉवर नाही बरं का. जेवढं तेवढं आपल्या हातामध्ये आहे बरं का. कारण की मी जेव्हा हा मला प्रयत्न करतो असं मला वाटतं की मला पाहायचं नाही, कारण की पूर्ण माझे इथून खाली बॉडी थरथर कापते बरं का. तर मी नशीब चांगलं आपल्यामध्ये पॉवर भरपूर आहे म्हणून. तर अजून 2 राहिले बरं का. लगेच घेऊ, टाईम वेस्ट नाही करायचा आपल्याला. कारण की तुम्हाला माहीत आहे टाईम जर मी नंतर सांगतो सेटल कम्प्लीट झालं. टायमिंग लावणार आहे, कारण की आता लास्ट वेळ थांबणार आहे. तर आपला भाऊ टायमिंग लावल बरं का.
प्रॅक्टिस झाली आहे 5 ते 10 मिनिट बरं का. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आपले फक्त लेगची स्ट्रेचिंग झाली आणि आपल्या पूर्ण वरच्या बॉडीची स्ट्रेचिंग नाही झाली बरं का. ते आता घरी जाऊन स्ट्रेचिंग करू आपण. चला आता चलाय नाही गेले मला असं घेऊ आता कॅमेरा बरं का. चलाय नाही गेले आता वाजले आहेत बघा 9:55 झाले असेल जिम बंद आता. आणि आज गेट पण बंद नाही झालं. चला तुम्हाला माहितच आहे आता गेलं आपण काय करतो काय नाही बरं का भावांनो. तर उद्या आपल्याला जायचं आहे शूटला. सकाळी जाऊ आपण 5-6 जाऊ 6 कारण की आपण 5 ते 6 तास झोप घेऊ चांगली बरं का भावांनो. थोडं मित्रामुळे मी स्किप केला बरं का कारण की तेच आपल्या मित्राने कॅमेरा धरला तर आपण त्याचे आभारी आहे बरं का. चला आता 10 वाजले जाऊ आता शेक पिऊ आता जेवण बिवून काहीच नाही जाऊन मग झोपू आता. उद्या सकाळी 6 वाजता कडनला भेटायचं बरं का. आणि आपली प्रॅक्टिस कमी झाली परंतु चांगली झाली आणि लेग आपण असे मारले ना. स्ट्रेचिंग पण लेगची तेवढी नाही केलं मी. स्ट्रेचिंग केलं पाहिजे होतं टायमिंग नव्हता. नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण. वर्षी ते स्ट्रेचिंग केलंच पाहिजे आपण कारण की काय तर होऊन बसेल आपल्याला खाली वरी कारण की ते स्ट्रेचिंग महत्वाची आहे आपल्यासाठी. घरी जाऊ स्ट्रेचिंग करू मग शेक पिऊ मग जरा अर्धा तास मोबाईल बघायचं का काहीतरी करू. अर्धा तास पाणी बिणी पिऊ झोपू मग कारण की आता आपला जेवायचं टायमिंग गेलेला आहे म्हणजे जेवतोय कारण की आपल्या उद्या शूटला जायचं सकाळ त्याच्यामुळे जेवण कॅन्सल झोप महत्वाची. जेवण बी सकाळी पोट खराब होतं त्याच्यामुळे जेवण स्किप करू झोप घेऊ. झोप भेटत तर आपलाच फायदा आहे. चला मग आता काय बोलू काही समजा नाही उद्या भेटू सकाळी येतोच मी उद्या